आपल्या या YouTube चॅनलमध्ये। तर आज मस्त सगळीकडे आनंदमय वातावरण आहे, कारण प्रभू श्रीराम 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये येणार आहे। तर तुम्हाला त्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा मस्त संपन्न झालेला आहे। सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलाच असेल, सगळं लाईव्ह दाखवलेलं त्यांनी, आम्ही पण पाहिलं। तर आम्ही चाललेलो आहोत मस्त मंदिरामध्ये, श्रीरामांचं मंदिर आहे इथे जवळच, तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी। आणि आज मस्त अख्ख्या सगळीकडे सगळ्या भारतामध्ये मस्त असं जल्लोषात हा दिवस साजरा झालेला आहे, दिवाळी म्हणून। तर सगळीकडे मस्त फटाके फुटतात, ते सगळीकडे प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापन करतात ते जागजागी। आणि मस्त आमच्या सोसायटीत पण छान कार्यक्रम आहे, रात्री सकाळी मिरवणूक वगैरे झालेली। तर आता आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहोत प्रभू श्रीरामांचं। तर चला तुम्हाला पण घेऊन जाते आणि तुम्हाला पण दाखवते। आणि मस्त संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे आहे, मी मस्त रंगोली वगैरे काढलेली आहे। तर चला आपण जाऊया आणि तुम्हाला पण घेऊन जाते। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे मस्त आपली देवपूजा झालेली आहे, सकाळची सुरुवात मस्त देवपूजेने झालेली आहे। छान धूप लावलंय, बघू शकता मस्त असं, आणि खूप प्रसन्न वाटतं खरं तर। बघा हे तुम्हाला दाखवायचं होतं मला, श्रीराम जन्मभूमी, हे मस्त अयोध्येचं मंदिर बघू शकता इथे। हे छान आपल्या घरी आलेलं आहे आणि इथे हे मंदिराचं विवरण कसं कसं केलंय, तर हे सगळं पूर्ण माहिती दिलेली आहे। आणि या आहे मंदिराच्या मंगल अक्षता, छान अशा, हे आपण आपल्या देवपूजेमध्ये वापरू शकतो बघा। त्यानंतर मी इथे मस्ताना बाहेर रंगोली काढलेली, दरवाजाच्या बाहेर छोटीशीच काढलेली, खूप मोठी नव्हती काढली, कारण मुलं खेळत असतात त्यामुळे मग ती पुसून जाते कधी कधी। हे बघू शकता इथं मस्त अशी रंगोली काढली, मस्त श्रीराम लिहिलेलं त्याच्यामध्ये, आणि इकडे भगवे झेंडे पण काढलेले आपले। आणि त्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता। तर इथे मी मस्त रवा भाजून घेते, आपल्याला छान असा शिरा बनवायचा प्रसाद म्हणून, आणि बनाना टाकून बनवणार बघा। इथे बनाना घेतलेला आहे मी एक, आणि इकडे आपला झालेला आहे कुकर वरण भाताचा। आणि इथे मस्त मी मेथीची भाजी करणार आहे, तर हिला स्वच्छ धुवून घेणार ही भाजी बघा, मस्त अशी फ्रेश मी निवडून ठेवलेली। तर स्वच्छ धुवून मेथीची भाजी बनवणार, आणि इथे मस्त आपला रवा पण भाजतोय तोपर्यंत छान असा। आणि मस्त सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना शिरा, तसा मी बनवणार आहे, बनाना घालून मस्त ड्रायफ्रूट वगैरे घालणार आहे, आणि मस्त तुपाचा वापर करणार आहे। इथे आहे तूप। तर इथे मस्त असा बनाना घालून छान आपला शिरा रेडी झालेला आहे, बघू शकता। मस्त ड्रायफ्रूट पण घातलेले आहे त्याच्यामध्ये, आणि वेलची पावडर पण घातली मस्त, आणि मस्त अशी तुळशीची पत्र, हे बघा छान असे मस्त स्वच्छ धुवून घातलेले आहे तुळशीची पानं। आणि इथे आपला मस्त प्रसाद रेडी आहे छान। तर मी गॅस बंद करते आता। मी वरण फोडणी दिला आहे, बघू शकता छान असं, मस्त कलर आलाय वरणाला, छान कोथिंबीर टाकली भरपूर। आणि इकडे मस्त तवा तापत ठेवलाय चपाती बनवायला, इथे छान अशी मेथीची भाजी झाली आहे छान। तर चला आता मी चपात्या बनवून घेते, इथे पीठ मळून ठेवलेलं मगाशी। आपली चपात्या रेडी झालेल्या आहेत, आणि इथे मी नैवेद्य म्हणून घेतलेला आहे बघा मस्त असा। तर आता देवाला नैवेद्य दाखवणार। तर ह्यांनी मस्त नैवेद्य दाखवलेला आहे बाप्पाला, आणि नमस्कार करतात ते। त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो, आणि ना सगळं लाईव्ह दाखवत होते बघा, सगळं टीव्हीला आम्ही मग पाहिलं लाईव्ह शो। आणि खूप छान अशी मूर्ती ना, डोळ्यात साठवून ठेवा अशी मूर्ती आहे प्रभू श्रीरामांची, मस्त अशी। त्यानंतर इव्हिनिंगला ना आम्ही मंदिरामध्ये गेलेलो प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी, आणि इथे मस्त असं भजन वगैरे चालू होतं, लोक येत होते जात होते दर्शन घेऊन, आणि खूप गर्दी होती मंदिरामध्ये। आणि छान इथे ना मस्त अशी रांगोळी काढलेली खूप मस्त, आणि बघा इथे लाईन लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी। आणि इकडे चाललेलं आहे भजन, आणि खूप छान भजन म्हणत होते तिथे।
तर इथे मस्त प्रसाद भेटलेला आहे, तर तो आता खाऊन घेणार आहे आम्ही. आणि ना रस्त्याने ना एकदम असं मंगलमय वातावरण होतं, कारण सगळ्या दुकानांसमोर ना असे भगवे झेंडे लावलेले, सगळीकडे असं मस्त भगवा कलर दिसत होता रस्त्यात. त्यानंतर मग आम्ही घरी आलेलो आणि इथे आमच्या सोसायटीमधल्या मूर्तीचं पण आम्ही दर्शन घ्यायला आलेलो. मस्त इकडे मस्त छान डेकोरेट केलेलं, छान दर्शन घेतलं आणि रात्री कार्यक्रम पण होता, मग आम्ही त्याला पण जाणार होतो. तर इथे छान दर्शन घेतलं आणि बघू शकता इथे मस्त अशी फ्रेम आणि इतकं छान केलेलं ना, मस्त खूप प्रसन्न वाटत होतं. मस्त फुलांनी त्याला सजवलेलं आणि बघा लाइटिंग केलेलं आहे बाजूला आणि गाणी चालू होती, तर म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते कारण कॉपीराईट येईल. आणि इथे बघा ही मस्त रांगोळी काढली छान अशी. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे बघा बाहेर मस्त असे पताके लावलेले आणि खूप छान वाटत होते. आम्ही जेव्हा मराठी शाळेत होते ना, तर तेव्हा असे पताके असायचे वर्गांमध्ये. तर आणि इकडे वरती आपला चांदो मामा. मस्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो. आता मस्त मी ना दिवे लावणारे सगळीकडे छान असे, आणि दर्शन खूप छान झालं, खूप मस्त वाटलं आणि खूप गर्दी होती मंदिरामध्ये आणि खूप एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण होतं. आणि रस्त्याने येताना पण ना सगळे असे दुकानांमध्ये ना असे भगवे झेंडे लागलेले, खूप छान वाटत होतं. मस्त आनंदमय वातावरण आहे सगळीकडे. तर मी आता ना दिवे लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. असे दिवे लावून घेतले मी, आता सगळीकडे ठेवून देणार. इथे मस्त आपल्या देवघरातला दिवा पण छान लावून घेतलाय, मस्त धूप लावलंय आणि तुळशीचा दिवा मी इकडे लावलाय कारण खूप हवा आहे बाहेर. मी बाहेर ठेवलेला, पण हवेने जातोय त्यामुळे मग इथे ठेवलेला आहे तुळशीचा. सोसायटीतला प्रभू राम श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो, तर तिकडनं आलो. मस्त दर्शन घेतलं, आरती पण झाली छान छान आणि मस्त महाप्रसादाचा कार्यक्रम पण होता, तर तो पण झाला आणि खूप छान वाटत होतं खरं तर. आणि ना सगळीकडे आज खूप मस्त असं मंगलमय वातावरण आहे. बाहेर पण एकदम असं फ्रेश वाटतं नेहमीपेक्षा जास्त आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी मस्त आज प्रसादाचा शिरा बनवलेला, नैवेद्य पण दाखवला आणि आपल्या घरी थेट अयोध्येवरून अक्षता आलेला, तर ते आपण पूजेमध्ये वापरू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.